नमस्कार, मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला परवाच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या बहिणीची डिलिव्हरीची डेट जवळ आलेली. तसं काल ती हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आली. तर डॉक्टरांनी सांगितलं तिला का अजून 4 ते 5 दिवस लागतील. पण आज सकाळीच तिचा 8:30 वाजता मला फोन आला आणि अचानक तिला थोडंसं तिचं वॉटर ब्रेक झालं होतं. तर तिला मी हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. तिला आता ना ॲडमिट करून घेतलं आहे आणि डॉक्टरांनी तिला ना पेन सुरू होण्यासाठी इंजेक्शन पण दिलं आहे. पण तिला ना तर खूपच त्रास होतो आहे. मला आत्ता भाऊजींचा फोन आला होता का तिला खूपच त्रास होतो आहे म्हणे आणि ती तुमचं नाव घेते. म्हणजे मी तर सकाळ तिचा फोन आल्यापासून ना मला असं काम पण नाही सुचत आहे. फक्त इकडून तिकडे चक्रा मारते मी. आता 11:30 वाजत आले तरी माझे काम पण तसेच पडले. मला असं सुचतच नाही आहे काय करू काय नाही. तर आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे का ती कोऑपरेट नाही करत आहे आणि वंदना पण म्हणते का माझं शिजर करा. तिला ते पेन सहन नाही होते तर तिचं पण म्हणणं आहे की माझं शिजर करा. डॉक्टरांनी तर लगेच सांगितलं आहे की तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरीच पाहिजे असली तर बाळाला जर काही झालं तर मग आम्ही तुमच्या जिम्मेदारीवर आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करून देतो. पण बघा आणि बाळाच्या गळ्यात पण नाळ आहे त्याच्यामुळं पण मला नंतर खूप टेन्शन आलं आहे. कारण जे काही होईल ना ते बाळानं आपल्याला ना सुखी पाहिजे. आपण सगळेजण ना प्रार्थना करू देवाकडे की दोघे पण व्यवस्थित असू दे. आता मी पण जाणार आहे हॉस्पिटलमध्ये तर तिथे गेल्यावर बघू आता काय होतं. तर आणि मम्मी पण माझी निघालेली आहे घरून. आता तिच्याजवळ तर तिची सासूबाई आहे. आता मम्मी पण येते घरून आणि आम्ही पण थोड्या वेळात जाणार आहे. आता मला ना तसं रडायलाच येत होतं का बरं काय माहीत. पण असं तिला त्रास होतोय म्हणून ऐकून ना आज तर लहानपणी आम्ही खूप भांडायचो. म्हणजे आता पण होतं कधी कधी. पण असं कोणाला असं त्रासात बघितलं ना तर आपण सहन नाही करू शकत. आणि ती म्हणत होती मला माझ्या बहिणीला बोलव म्हणून माझ्याजवळ. माझ्या मुलींमुळे पण मला जाता नाही आलं. कारण माऊ तर राहू शकते कोणाजवळ पण पिऊ नाही राहू शकत. तर आता जाणार आहे मी थोड्या वेळा. तिथं गेल्यावर बघू आता तुमच्यासोबत शेअर करेलच मी काय होतं. तर आता जे काही होईल शिजर हो नॉर्मल हो पण ना ती आणि बाळ व्यवस्थित पाहिजे. चला बाकी भेटते मी तुम्हाला तिथे गेल्यावर. जेवण करून घ्या तुम्ही. आम्ही आलो आता डबा घेऊन. हा ते शिरा आणलेला आहे. ती म्हणे शिरा आणि पोळी कशी खाल्ली असते. आताच नाही चालत ना अजून. पण मी काल ना ते वरण खाल्लं मला पोट खूप जास्त मला वाटलं तू पाणी पाणी खाईन. हा का कोण आणलं तर कल्याणीने आणलं होतं का. काढून पाहिजे मग ते काढत नसतं ते जाऊ पण जाऊन बाळाला याच्यात ठेवलेलं आहे. मग काय सांगू त्याच्यातच आहे ना लाईट मध्ये ठेवलेलं आहे बाळाला. म्हणजे कावीळ वगैरे नाही आहे पण ठेवलं असं. आणि हे घरून जेवण करून आले तरी इथं बिस्किट दिसले तर लगेच लागले खायला. हिची तब्येत पण आता जरा बरी आहे. बहुतेक झाली तर आज सुट्टी होईल नाहीतर मग उद्या होईल. मला वाटलं नाही तू काही सांगितलं होतं का म्हणजे म्हटले ते हँडग्लोव्ह घ्यावं लागेल. मी बाबू केलं की मोठं झालं थोडं लवकर काय काम मुलीला काय असेच राहते फक्त आणि एक आणलं मी माझ्या दिलेलं
म्हणजे असं आपण नाही असं पण कुठं जाय यायला एक पण क्वालिटी काय तशीच आहे हा ड्रेस पहिले आवडला पण नंतर ना दुसरी टाकली पण ते आवडत मी म्हटले ते यातच काय करायचं म्हटलं म्हणजे सॉक्सचे मातात मिळू शकते ते पायातून निघून जाते लहानपण पिंक कलरचे होते पण त्याच्यावर ना असं फुल ते चांगलं नव्हतं ते लंबूट नाही आवडलेत मला नंतर मम्मी ट्रेन त्यांची जेवण बाकी होते म्हणून आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो मी तर पहिल्या वेळेस गेले चालेल दूध प्यायचं 2-3 वर्षांनी मी बसले तर रिक्षामधून आता निघालो आम्ही घरी मी तर हॉस्पिटलमधून आले आणि येतानीच ना तिथे भाजी मंडई लागते मग तिथूनच ना मी काही भाजीपाला घेऊन आले होते नाही बघा किती छान छान ताजी ना कोथिंबीर होती कोथिंबीर तर माझ्याकडे घरी होती पण खूप छान आणि स्वस्त पण होती म्हणून म्हटलं चला आपण पण घेऊन मी ना तिथे 2 जुडे घेतले त्यांनी काय मला 5-5 रुपयाला एक जुडी दिली आणि जुडी पण खूप मोठी होती आणि कोथिंबीर पण एकदम फ्रेश होती म्हणून मी घेऊन आले आणि माझ्याकडे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले ते बघा हे माझ्याकडे अशी कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये अशी थोडी या अशा पद्धतीचे खाली पण आहे बघा म्हणजे ना हे पाणी साचलं पण ना फ्रीजमधलं तर खाली साचतं ते आणि पावशेर भाजीपाला यात आरामशीर बसतो छान म्हणजे फ्रीजमध्ये अशी जास्त गर्दी पण वाटत नाही आणि दिसायला पण छान दिसतं म्हणून मी याच्यात असं भरून ठेवत असते पावशेर भाजीपाला व्यवस्थित असते कारण आमच्या इकडे यायला ना ते स्टॉपवरून ना इकडं ऑटो वगैरे येत नाही म्हणून मी तिथंच उतरले होते मी चालत येऊ शकत होते म्हणजे जास्त काही दूर नाही आहे पण माझ्यासोबत माऊ आणि पिऊ होते ना त्याच्यामुळं मला ते आमच्या शेजारचे काका आहे ना त्यांना मी बोलवलं होतं मग तिथंच म्हटलं चला भाजीपाला पण घरातला संपलेला होता आणि मुलींसाठी पण काही फ्रूट आणले होते मी एक ही अशी टोपली माझ्याकडे मी त्याच्यात असे जेवढे मावळ तेवढे असे फळ ठेवत असते मला तर एक कंटाळा आला होता म्हटलं चला उद्या सकाळी करू पण ते खराब पण झालं असं सुकून गेलं असतं भाजीपाला आणि हे पण सकाळी भरपूर वेळ गेला असता त्याच्यात आणि माऊचे पप्पा पण आणखी आलेले नाही म्हटलं चला आणि मी एवढी मोठी कोथिंबीर पण निवडून घेतली आहे कारण माऊ पिऊ आता झोपलेले आहे ते दुपारी झोपले ना मग त्या म्हणून आज तर ते लवकर झोपल्या तर म्हटलं चला आपण आपले काम तरी आवरून घेऊ ते येईपर्यंत माझे काम पण होऊन जाईल तर आम्ही हॉस्पिटलमधून आलो तर मी तुम्हाला म्हटले ते माझ्या बहिणीचं नॉर्मल झालेली डिलिव्हरी ती शिजर झाली तर तिथं शिजर झालेलं आहे ते नॉर्मल डिलिव्हरी नको म्हणत होती मग त्याच्यामुळे डॉक्टरांनी शिजर केलं आणि तिला झालेली मुलगी आमच्या घरामध्ये आणखी एक लक्ष्मी आलेली आहे आणि छान आहे बाळ आणि ती पण आता चांगली आहे पण बाळ ना थोडीशी त्याचे डोळे ना थोडेसे पिवळे दिसत होते म्हणून ते डॉक्टरांनी त्याला 24 तासासाठी ना ते लाईट खाली ठेवलेलं आहे तर म्हटले ते उद्यापर्यंत सुट्टी होईल नाही तर आज सुट्टी होणार होती पण थोडंसं कावेळचं वाटतंय त्यांनी कारण ब्लड टेस्ट करून बघितली तर ते म्हटले थोडंसं कावेळचं वाटतंय मग घरी जाऊन तुम्हाला एवढ्या दोघीपर्यंत त्याच्यापेक्षा मग आपण त्याला 24 तासापर्यंत आपण खात्यात ठेवू त्याला म्हणून ठेवलेले डॉक्टर तर म्हणत होते NICU मध्ये ठेवू म्हणून कारण तिथं ते शांत झोपेल पण हे नको म्हटले मग तिथंच तिच्या रूममध्येच ठेवलं मी तुम्हाला दाखवलं बघा जास्त व्यवस्थित दाखवू नाही शकले मी ते झोपलेलं पण होतं त्याच्या डोळ्यावर पट्टी लावलेली होती त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवलं नाही आता बाळ आता तुमच्याकडं पण असंच म्हणता का कारण बाळ ना माहेरकडचे म्हणतात म्हणजे त्यांची जी मुलगी असते ते म्हणतात
नाही बाळ तिच्या आईसारखं आहे. आणि सासरकडचे म्हणता नाही बाळ मुलासारखं आहे, त्यांच्या मुलासारखं आहे. प्रत्येक म्हणजे बरेच वेळेस मी असंच ऐकलेले आहे. तुमच्याकडे पण असंच म्हणता का? मला नक्की कॉमेंट करून सांगा. माऊ झाली तेव्हा पण सगळे म्हणत होते, माझी मावशी माझी मम्मी वगैरे म्हणायचे का नाही ही तुझ्यासारखीच आहे. आणि यांच्याकडचे म्हणायचे नाही तिच्या पप्पा सारखी, अजून पण तसंच म्हणतात. पण असो पण मी म्हणजे आता पण तेच वाटलं, प्रत्येकाला असं वाटतं की नाही नाही आपल्या मुलासारखं आपल्या मुलीसारखं, म्हणजे कोणीच त्याच्यामध्ये ना हाती बाजू घेत नाही. पण नंतर मोठे झाल्यावर तर कळतच. छोटे बाळ असल्यावर ना बरेच बाळ असेच थोडी सेमत दिसतात, त्याच्यामुळे पण असं कळत नाही आपल्याला. पण आता तिला उद्या सुट्टी होऊन जाईल. तिची तब्येत व्यवस्थित आहे, म्हणजे सिझर झालेलं पेशंट मी माझी पुतणी पण तिला पण मी 3-4 दिवसांनी बघायला गेले होते. आणि ही दुसरी मी जास्त बघितलेली नाहीये. आणि मला मी असं हॉस्पिटलमध्ये गेले म्हणजे कोणाला पण बघायला वगैरे गेले ना, म्हणजे मला त्या हॉस्पिटलमध्ये का बरं भीती वाटते मला माहित नाहीये. म्हणजे माझ्या डिलिव्हरीचं एक किस्सा सांगते मी तुम्हाला. माझ्या जाऊ आहे ना ते माझ्यासोबत होत्या, म्हणजे मी आदल्या दिवशी ॲडमिट झाले होते, दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी होणार होती. तर ते माझ्या जाऊ आहे ना, मला इतकी भीती वाटायची. मी तर ॲडमिट होण्यासाठी नाहीच म्हणत होते त्या दिवशी. पण ते डॉक्टर मला म्हटले आज नाही झाली तरी तुला नंतर राहावंच लागणार आहे. कसं तरी यांच्यामुळे मी ॲडमिट झाली होती. हे म्हणायचे नाही नाही आजच होऊन जाऊ, पण मला भीती वाटायची. पण ते मॅम पण म्हणल्या होत्या मला की आज ना उद्या तुला ॲडमिट व्हायचंच आहे, मग जाऊ द्या आज हो. पण मी खोटं नाही सांगत, मी 1 सेकंद सुद्धा रात्रभर झोपले नव्हते. मला खूप भीती वाटायची, का बरं काय नाही. पण मला ना असते हॉस्पिटलची भीतीच वाटते. मी तर झोपले नव्हते, पण माझ्या जाऊहींना पण मी ना 1 मिनिट पण झोपू दिलं नव्हतं. त्यांना आणखी पण आठवलं तर खूप हसतात त्या. पण मला खरंच भीती वाटत होती. मी तर झोपत नव्हते, पण त्यांनी डोळे बंद केले का मी त्यांना पण म्हणायचे नाही तुम्ही ना डोळे उघडेच ठेवा. म्हणजे त्यांना पण मी झोपू दिले नाही आणि मी पण झोपले नव्हते. असं मी त्या दिवशी पण आले ना हॉस्पिटलमधून, म्हणजे ते आता इकडे तिकडे पेशंट येतात. हेडदिवारमध्ये झालेली तिची डिलिव्हरी, तर इकडे तिकडे पेशंट येताना म्हणजे मी ते पेशंटना बघते. पण मग नंतर घरी आल्यावर ना मला तेच आठवतं, म्हणजे पूर्ण हॉस्पिटल ते तिथलं सर्व आठवतं, त्याच्यामुळे माझं झोपच येत नाही. त्या दिवशी पण मी ना हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या दिवशी गेलो होतो, मी तुम्हाला म्हटली होती ती डिलिव्हरी, म्हणजे यातनं मी ती क्लिप ॲड केलेली आहे. हा अर्धा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि अर्धा आजचा आहे, म्हणजे 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र केलेला आहे मी तो. तर मी त्या दिवशी केली आणि तिथं व्हिडिओ पण केला बाळाचा वगैरे. पण ना माझ्याकडून ना माझं लक्षच नाही तर मी कॅमेरा बंदच ठेवला होता. घरी येऊन म्हटलंय चला आता आपण एडिट करू. एडिट करायला गेले तर बघितलं तर व्हिडिओ शूटच झालेला नव्हता, म्हणून मी काही व्हिडिओ लवकर टाकला नाही. आता ते 4 दिवस झाले तिची डिलिव्हरी होऊन, मग त्या दिवशीचा काही आणि आजचा काही असं 2 व्हिडिओ मिक्स केलेले. तर आता बाळ वगैरे सगळं छान आहे. आणि आज मी येताना म्हणजे आम्हाला सोडवायला कोण नव्हतं, म्हणून मी रिक्षाने आली. म्हणजे मी किती दिवसांनी रिक्षात बसले असेल ना, म्हणजे मला पण आठवत नाही. रिक्षा हे आहे सॉरी, म्हणजे दिवसांनी म्हणल्यापेक्षा किती वर्षांनी बसले असेल. म्हणजे मला तर वाटतं मऊ छोटी होती तेव्हा बसले मी. कधी बसायचं कामच नाही पडलं, कारण 2 व्हीलरवरून जातो आम्ही जायचं असलं तर. आज खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनीच बसले मी. आणि ते पण माऊ पिऊ सोबत, दोघींसोबत बसलेली पण नाही आहे मी कधी. पिऊ सोबत तर पहिल्या वेळेसच बसले असं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले तर 1-2 नवीन अनुभव आले आणखी. म्हणजे खूप दिवसांनी मला रिक्षात पण बसायला भेटलं. चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद. आणि ज्या ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कधी कधी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट पण करत जा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा.